नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाचा धाडसी निर्णय घेतला. देशात 500च्या 1000च्या जुन्या नोटा त्यावरती बंदी घातली. हा नोटबंदीचा निर्णय जेव्हा केंद्र सरकारनं जाहीर केला, पंतप्रधानांनी देशाला सांगितला, तेव्हा ते असं म्हणाले होते की दहशतवादाला रसद रोखणं, बनावट नोटा शोधून काढणं, त्या चलनातून बाद करणं आणि काळा पैसा खणून काढणं हे उद्दिष्ट आहे. या हेतूनं हा निर्णय आपण घेत आहोत. आपल्याला देशाची अर्थव्यवस्था सुधारायची आहे. पण हळूहळू हा निर्णय फसतो की काय अशी शंका सरकारला यायला लागली आणि सरकार आपल्या मूळ हेतूपासून, उद्देशापासून लोकांना दूर करायला लागली. आता सरकार म्हणतंय डिजिटल ट्रान्झॅक्शन वाढवण्यासाठी, त्यांना चालना देण्यासाठी किंवा कॅशलेस इकॉनॉमी ही प्रस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला. हा निर्णय तुम्ही सोसा, त्याची कळ सोसा, सगळं काही सुरळीत होईल. पण आता 50 दिवस पूर्ण झालेले आहेत. लोकांना वाटायला लागलं आहे की 50 दिवसानंतर नेमकं काय होणार आहे. अजूनही ही शाश्वती कोणाला नाही आहे की खरंच सगळं काही येत्या महिन्या दीड महिन्यात सुरळीत होईल. आणि त्याचमुळं विरोधक एक एक करून एकवटायला लागले आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधींबरोबर पत्रकार परिषदेमध्ये बसली नव्हती किंवा बैठकीला राहुल गांधींच्या आली नव्हती. पण आज शरद पवारांनी येत्या 9 जानेवारीपासून महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन उभं करेल, रस्त्यावर उतरेल असं जाहीर केलेलं आहे. शरद पवार ज्यांनी सर्वात आधी ट्विट करून नोटबंदीच्या पंतप्रधानांच्या निर्णयाला जाहीर पाठिंबा दिला होता, ते आज म्हणतायत की आजची सध्याची स्थिती अशी आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही गुदमरते की काय असं वाटायला लागली आहे, ती दगावते की काय असं शरद पवारांना वाटतंय. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. 50 दिवसानंतर नोटबंदीचा निर्णय फसला असं वाटतं का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, नोटबंदीचं अवास्तव समर्थन सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे भाजप सरकारच्या अंगलट येत आहे का? मुद्दा क्रमांक 2, देशाची अर्थव्यवस्था दगावण्याच्या स्थितीत आहे का? हे शरद पवारांचं म्हणणं तुम्हाला पटतंय का? मुद्दा क्रमांक 3, नोटबंदीमुळं देश मागे चाललाय या ममता बॅनर्जींच्या आरोपात तथ्य आहे का? मुद्दा क्रमांक 4, शेवटचा मुद्दा, नोटबंदीवर सरकारनं जनतेला समर्पक उत्तर द्यायला हवं का? अजूनही हे समर्पक उत्तर लोकांना मिळालेलं नाही, ते सरकारनं द्यायला हवं का? हे होते चर्चेचे मुद्दे. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्या स्टुडिओत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, देशातले एक धडाडीचे पत्रकार आणि द वीक या साप्ताहिकाचे स्पेशल करस्पॉन्डंट पत्रकार निरंजन टकले. त्याचबरोबर ठाण्याहून आपल्यासोबत आहेत अर्थतज्ञ अजय वाळिंबे. थोड्याच वेळात भाजपचे प्रवक्ते डॉक्टर विश्वास पाठक हे सुद्धा आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणार आहे. मी सर्व पाहुण्यांचं स्वागत करतोय आणि थेट जातोय ठाण्याला अजय वाळिंबे यांच्याकडं. अजय वाळिंबे, आपण अनेक वेळा नोटबंदीच्या निर्णयावरती चिकित्सक चर्चा केलेली आहे. तुम्ही तुमचं परखड मत सुद्धा यापूर्वी मांडलेलं आहे. पण आज जेव्हा या निर्णयाला 50 दिवस पूर्ण होत आहेत, तुम्हाला असं वाटतं का की खरंच हा निर्णय फसलाय किंवा हा निर्णय फसू शकतो? आशिष, बघाशी तुम्ही जी काही 4 प्रश्न सांगितलेत त्या सगळ्याचं उत्तर एका शब्दात मी देतो, होय. प्रत्येकाचं उत्तर होय. म्हणजे नोटाबंदीचा निर्णय फसलाय का? होय. सरकारने समर्पक उत्तर द्यायला पाहिजे का? होय. देशाच्या अर्थगतीला खीळ बसली आहे का? होय. हे सगळ्याचं उत्तर माझं होयच आहे. याचं कारण असं, कदाचित सरकारचा उद्देश चांगला असू शकतो जेव्हा नोटाबंदी जाहीर केली तेव्हा, परंतु हा निर्णय इतक्या घाईघाईने घेतला गेला. त्यावेळी कुठल्याही म्हणजे त्यांची जी काही समिती असेल त्या समितीत खरोखर कोणी इकॉनॉमिस्ट इन्व्हॉल्व होते का, ज्यांना याचा अनुभव आहे असे काही लोक होते का, हा कळीचा मुद्दा आहे. काही असो,
पण त्यांनी तो निर्णय नंतर रेटायला सुरुवात केली. आता तुम्ही जेव्हा सांगितलं की मुळात उद्देश काय होता, दहशतवाद संपवायचा हा एक उद्देश होता, काळा पैसा संपवणं हा एक उद्देश होता, आणि बनावट नोटा काढून टाकणे हा एक उद्देश होता. पण हे सगळे तिन्ही उद्देश आज तरी मला सफल झालेले दिसत नाहीत. आज आत्ताची परिस्थिती काय आहे तुम्ही जर आज पाहिलं तर आज आता अचानक लेस कॅशमुळे माझ्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला, लेस कॅश आणि त्यामुळे कॅशलेस हे असं एक सरकारने कोलांटी उडी मारली. आणि गेल्या महिन्याभरापासून डिजिटलायझेशन आत्ता सध्या देशाची परिस्थिती काय आहे. आणि तुम्ही सारखं परदेशी देशांचं आपल्याशी कम्पेअर करता की परदेशात असं चालत नाही. अनेक पुढारलेल्या देशांमध्ये अजूनही कॅशलेस इकॉनॉमी जवळपास 90% 100% आहे. माझ्या माहितीप्रमाणे तरी 100% कॅशलेस इकॉनॉमीवाला कुठलाही देश नाही आहे. आणि भारतासारख्या देशात जिथे जवळपास म्हणजे मी काल फिगर वाचली 95 कोटी लोकांना अजून इंटरनेटच उपलब्ध नाही आहे. बरं, तुमच्याकडे इंटरनेट जरी असलं तरी त्याचा स्पीड तो काय, आणि त्याच्यावरनं पेटीएम अर्थसाक्षरता ही हा बाब बाजूलाच ठेवूया आपण, टेक्नॉलॉजी किती लोकांना कळते. आणि त्यातून तुम्ही, माझा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कॅन यू फोर्स एनीबडी की तुम्ही एक टेक्नॉलॉजीनेच म्हणजे कॅशलेस पेमेंटच केलं पाहिजे. मला समजा मला कोथिंबीर कॅश देऊन घ्यायची, मला पाव कॅश देऊन घ्यायचा आहे, तुम्ही माझ्या वैयक्तिक जे काय माझे राईट्स आहे त्याच्यावर तुम्ही गदा नाही आणू शकत. म्हणजे सरकारने हे जर डिजिटलायझेशन करायचं होतं त्यांनी त्याचा प्रसार करावा, नक्की प्रसार करावा. पण आता टंचाई निर्माण केली आहे आणि टंचाईमध्ये तुम्ही आता सांगताय की डिजिटलायझेशन आहे आणि आम्हाला कॅशलेस करायचं आहे आणि म्हणूनच आम्ही करतोय वगैरे वगैरे. मला वाटतं हे सगळं नाटक आहे. म्हणजे किंबहुना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं मी म्हणेन. कारण कुठलाही उद्देश त्यांचा सफल झालेला दिसत नाही. आणि सर्वात आता मजा कधी येणार आहे माहिती आहे का आशिष, तुमचे 14.5 लाख कोटी जे तुम्ही बाजारातून काढून घेतले, बहुतेक 14.5 लाख, मला एक्झॅक्ट फिगर माहिती नाही, त्याच्यापेक्षा जर जास्त रक्कम बँकेत आली की हा संपूर्ण डाव फसला हे कोणीही सांगेल. त्याच्यानंतर त्यांनी मध्ये काय सुरुवात केली होती की या रिझर्व्ह बँकेने की आमची फिगर त्या बँकेची टॅली होत नाही. रिझर्व्ह बँकेची जी फिगर आहे ती केंद्र सरकार म्हणायला लागलं की ती फिगर बरोबर नाही आहे. आता खरी फिगर काय आहे आणि कोऑपरेटिव्ह बँकांची कशी गोची करून ठेवली आहे हे सगळं आपल्याला हळूहळू दिसायला लागलेलं आहे. जर का हे सगळे 14.5 लाख कोटीपेक्षा जास्त पैसे आले त्याचे 2 अर्थ स्पष्ट होतात की बनावट नोटा अजूनही मोठ्या प्रमाणात व्यापारात आहेत आणि त्या भरल्या गेलेल्या आहेत बँकेत. याच्याकडे सक्षम यंत्र नाही आहेत जी ओळखू शकतात की यातल्या बनावट नोटा कुठल्या. त्यातलं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बनावट आपल्या ह्या नवीन नोटा आणण्याकरता आणि त्या डिस्ट्रीब्यूट करण्याकरता जो झालेला खर्च आहे तो जवळपास आजच्या घडीला, म्हणजे मला ज्या फिगर मी पेपरातून वाचून सांगतो त्या 1,33,000 कोटी एवढे आहेत. मग आता जर हा 1,33,000 कोटी जर ऑलरेडी खर्च झाला असेल आणि 14.5 लाख कोटी चलनातून काढून त्याच्यापेक्षा जास्त नोटा किंवा तेवढ्याच नोटा जर बँकेत आलेल्या असतील तर हा प्रयोग सपशेल फसला हे सांगायला कुठल्याही अर्थतज्ञाची गरजच नाही आहे. आणि सर्वात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अर्थगतीला जी खीळ बसली आहे ह्या सगळ्या प्रकारामुळे, अनऑर्गनाइज सेक्टरला जे सफर होत आहे आणि इव्हन ऑर्गनाइज सेक्टरला जे इफेक्ट होत आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमची धावती गाडी, जसं मी मागे उदाहरण दिलं होतं की जी अचानक त्याचा स्पीड कमी झालाय आणि आपल्याला याच्यातून सावरायला थोडाफार वेळ द्यावा लागेल. बरोबर आहे, सावरायला वेळ द्यावा लागेल, पण किती वेळ? लोकांचा संयम सुटत चाललेला आहे. मला एक पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण आज संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू असं म्हणाले की या निर्णयामागं एक उद्देश हाही आहे की लोकांकडे जो पडून असलेला पैसा होता ते जो पैसा वापरत नव्हते तो सुद्धा बँकेत आणणं हे आमचं उद्दिष्ट होतं आणि त्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहोत. हे काय आहे की लोक जे पैसा वापरत नाहीत तो बँकेत आणायचा? सरकार असं का सांगतंय? आशिष साहेब, फार एक मला माहित नाही ही सायकोलॉजी, गव्हर्नमेंटला असं का वाटतंय की ते सगळे न वापरात आलेले पैसे बँकेत आले म्हणजे तो उद्देश असू शकतो, म्हणजे बँकांची आर्थिक परिस्थिती सुधारणं. पण बँकांची आर्थिक परिस्थिती सुधारणी टेम्पररी होईल, कारण आता ज्यांनी पैसे भरलेत ते पैसे काढून घेणारच. तुम्ही किती दिवस थांबवून ठेवणार आहात? आत्तापर्यंत आम्हाला तुम्ही 24,000 रुपये फक्त आठवड्याला काढायला देताय किंवा 2,000 रुपये दिवसाला काढायला देताय, हे तुम्ही किती दिवस एक्सटेंड करू शकताल? आणि शेवटी ते माझे पैसे आहेत,
ह्याच्यात काय बँकांची जी आर्थिक परिस्थिती जी खराब आहे, ज्यांच्याकडे त्यांना कॅपिटलायझेशन पाहिजे होतं आणि जे कॅपिटलायझेशन यांच्याकडे नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की थोडंफार फंड इन्फ्यूज याच्याकडून होत असेल. पण ह्याच्यामुळे तुम्ही बघा दुसरा त्याचा परिणाम काय होतोय. संपूर्ण बँकिंग यंत्रणा केवळ ह्या डिमॉनिटायझेशनमुळे वेगळ्याच कामाला लागलेली आहे. कर्ज पुरवठ्याचा दर अतिशय म्हणजे गेल्या अनेक वर्षातला निचांक गाठलाय. म्हणजे कर्ज देतच नाही बँका किंवा कर्जाचा पुरवठा हवा तसा होत नाहीये. त्यामुळे बँकांकडे पैसा आला तरी ते कर्ज वाटपायला वेळ कुठे आहे. ओव्हरऑल तुमची बँकिंग परिस्थिती, बँकेची परिस्थिती आणखीन खराब होईल. त्याच्यावर त्यांना व्याज द्यावं लागतं हे वेगळंच, सेव्हिंगवर सुद्धा त्यांना व्याज द्यावंच लागणार. म्हणजे तुम्ही पैसे डिपॉझिट करताय, मध्ये तर काहीतरी उफराटाच निर्णय काढला होता की 100% CRR करा. तसं केलं तर बँका आणखीन डुबतील. त्यामुळे माझ्या मते ते व्यंकय्या नायडू म्हणू देत, पण हे सगळे जर पैसे जर याच्यात बँकात आणले हे फार टेम्पररी आहे, कारण शेवटी लोक पैसे काढून घेणार. बरोबर आहे. निरंजन टकले, मला हाच प्रश्न विचारायचा आहे की सरकार रोज कारण बदलवत आहे आणि त्या कारणासाठी जे समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करतं म्हणून जे एक्सप्लेनेशन देतं किंवा जी बाजू मांडण्याचा प्रयत्न करतंय ती सुद्धा खूप लंगडी असते आणि त्यातनं वेगळे वाद निर्माण होतात. जसे आज व्यंकय्या नायडू म्हणाले आणि आता त्यातनं वेगळीच शंका यायला लागलेली आहे. असं का करतंय सरकार? नाही, हे कसं झालं आहे, मुळात पहिला घेतलेला निर्णय चुकीचा असल्यामुळे आता ते कंटिन्युएशन ऑफ डिझास्टर हे चाललेलं आहे. म्हणजे आता या आपत्ती कंटिन्यू ठेवण्यासाठी म्हणून ही अपरिहार्यता बनलेली आहे की अशा प्रकारची स्टेटमेंट्स करावी लागतात. लोकांकडचे पैसे बँकांमध्ये आणायचे, घरामध्ये ठेवलेले पैसे हे बँकांमध्ये आणायचे, हे सरकारचं उद्दिष्ट होतं असं आज व्यंकय्या नायडू म्हणतात. याच्या मागे सरकारचं काय उद्दिष्ट होतं की हा पैसा बँकांमध्ये यावा, याच्या मागचं उद्दिष्ट काय? तर याच्या मागचं उद्दिष्ट असं आहे की भारत सरकारनी G20 नेशन्सनी जी एक बॉडी बनवली होती, ज्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी बोर्ड असं म्हटलं गेलं होतं, आणि त्यात बँकांचा पूर्ण रोल सेंट्रल बँकेचा त्यांनी बदललेला होता, ज्यात त्यांची अपेक्षा अशी आहे की ही फायनान्शियल स्टॅबिलिटी बँकांची क्रिएट व्हावी. म्हणून याच्या पुढे या बँका या सुपरविजन आणि रेग्युलेशनपासून फायनान्शियल स्टॅबिलिटीकडे त्यांचा रोल रिओरिएंट करायचा, RBIचा रोल. आणि असं करत असताना आपल्याकडे मुळात एक पद्धत अशी आहे की मी बँकेमध्ये माझं समजा सेव्हिंग अकाउंट आहे तर मी स्वतःला बँकेचा क्रेडिटर समजत नाही. म्हणजे मी ॲक्च्युअली बँकेला क्रेडिट देतो आहे आणि ज्याच्यावरती बँक पुढचा बिझनेस करते आहे. आता प्रश्न असा आहे की माझे बँकांमध्ये असलेले पैसे जे किंवा घरी असलेले पैसे जे तुम्ही बँकेमध्ये जबरदस्ती आणले आणि माझ्यावर रिस्ट्रिक्शन आणली की तू इतकेच पैसे आठवड्याला किंवा महिन्याला काढू शकतोस, मग उरलेल्या पैशाचं तुम्ही काय करणार आहात? तर मग उरलेला पैसा, बँकांची लिक्विडिटी वाढलेली आहे, कॅशलेसचा प्रचार करायचा, बँकांची लिक्विडिटी वाढली आहे असं दाखवायचं आणि बँकांची लिक्विडिटी वाढवलेली दाखवून जे तुमचे डिफॉल्टर्स आहेत, जी नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहेत, त्यांना त्याच्यातून काही ॲडव्हान्टेज द्यायचा का, हे यानंतरचं कदाचित दुसरं पाऊल असू शकतं आणि ते कंटिन्युएशन ऑफ डिझास्टरचं तिसरं पाऊल असेल. बरोबर आहे. राजू वाघमारे, 50 दिवस झालेले आहेत, सरकार समर्पक उत्तर देऊ शकलेलं नाही, विरोधक आक्रमक आहेत. राहुल गांधी रोज ओपन चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदींना करतायत. काँग्रेस पूर्ण विरोधाच्या भूमिकेत आहे. आशिषजी, आपल्या घरात आपली आई नेहमी सगळ्यांना, आम्हाला, माझी आई, तुमची आई, एकच गोष्ट लहानपणापासून आपल्या सगळ्यांना सांगते की बाबा रे, खोटं बोलू नकोस, कारण एक खोटं बोललं की तुला 10 खोटी बोलावी लागतील. साध्या आणि स्वच्छ भाषेमध्ये एक खोटं जे मोदी सरकार बोललं आणि मोदी पंतप्रधान 8 नोव्हेंबरला जे बोलले खोटं, ते एक खोटं लपवायला आज मोदींना 50 दिवसामध्ये 61 वेळा निर्णय बदलावे लागले. हे त्याचं उत्तम उदाहरण आहे की मोदी खोटं बोलले 8 तारखेला. मोदींनी 3 कारणं सांगितली होती, त्या तिन्ही कारणापैकी एकही कारण यशस्वी झालं नाही. त्यांनी देशभक्तीचं इंजेक्शन दिलं, लोकांच्या अंगावर देशभक्तीची सूज वाढवली आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही देशभक्त व्हा, लाईनीमध्ये उभे राहा आणि काळ्या पैशाच्या युद्धामध्ये मला साथ द्या. अहो, काळा पैसा कुठे आहे? आज काळा पैसा कुठेही नाही. कोणत्या कॅल्क्युलेशननी मोदी सरकार हे म्हणत होतं की 3 ते 4 लाख करोड काळा पैसा या भारतामध्ये आहे? त्याचं कॅल्क्युलेशन पूर्णपणे फसलेलं होतं, एक खोटं होतं.
आता निरंजन टकले साहेबांनी सांगितलं आणि त्याच्या आधी तुम्ही हा प्रश्न विचारलात की नायडू जे म्हणतायत की आम्हाला लोकांचा पैसा बँकेत आणायचा होता, त्याचं कारण असं आहे आशिषजी की आपल्या बँकांवर निगेटिव्ह रेटिंग जागतिक बँकेचं होतं. हे 8 ते 9 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. 2015 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी सगळ्या बँकांना 23,000 कोटी रुपयाची मदत केली. त्याच्यानंतर 2016 मध्ये 70,000 कोटी देणार होते. जागतिक बँकेने सांगितलेलं की जर या उद्योगपतींना दिलेले 8 लाख करोड रुपये आहेत, हे जर परत आले नाही तर बँका निगेटिव्हमध्ये जातील रेटिंगमध्ये, आणि जर बँका निगेटिव्ह रेटिंगमध्ये आल्या तर दिवाळखोरीची परिस्थिती होईल. ज्या मोदींनी या उद्योगपतींकडून लोकसभेसाठी प्रचंड पैसा घेतला, प्रचंड पैसा वापरला, रोज सकाळी मोदी अहमदाबादमधून आणि बडोद्यामधून जगाच्या देशाच्या कानाकोपऱ्यात फिरायचे सभा घ्यायला, रात्री झोपायला अशीच जी घरात जात होते. हॅलोग्राम आणि सगळ्या पद्धतीने प्रचार झाला, मोदींच्या करोडोच्या रॅल्या झाल्या. त्याचा जो पैसा होता त्या करोडपतींनी त्या उद्योगपतींनी दिला होता पैसा, तो परत मागू शकत नाहीत कारण त्यांचे उपकार आहेत. आणि मग जर बँकांमध्ये पैसे आले पाहिजेत आणि बँकांचं रेटिंग वाचलं पाहिजे तर तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या खिशातून दरोडा घालून तो पैसा घ्यायचा आणि तो बँकेत टाकायचा. म्हणून हा नोटबंदीचा प्रकार या मोदींनी केला आणि पूर्णपणे या सामान्य जनतेचा गळा दाबून एक प्रकारे त्यांच्याकडून एक्स्टॉर्शन म्हणजे मोदी सरकारवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा अशी परिस्थिती या मोदींनी आणलेली आहे. कारण त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर दाखल करणं गरजेचं आहे, कारण लाईनीमध्ये ज्या 150 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 100 वरनं 150 कधी आकडा गेला, 112 झालेले. त्याच्यानंतर ह्या गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये, आता पालघरमध्ये मी होतो, पालघरमध्ये तुम्हाला साधं गणित म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे की यांच्या मंत्र्यांनी आदिवासींना पैसे दिले, स्वेटर दिले नाहीत आणि पैसे दिले, आणि ते पैसे ज्याला दिले त्याच्या खात्यावर 900 रुपये स्वेटरचे. मुलाचं स्वेटर आणायला तो दिनू जाधव म्हणून लाईनीत उभा होता साहेब, तो त्या लाईनीमध्ये मरण पावला हार्ट अटॅकनी. लाईनीमध्ये रोज सकाळी 4 वाजता जाऊन उभा राहायचा, ATM 9 वाजता पैसे नसायचे. या 3 ते 4 दिवसामध्ये तो मरण पावला. अशा प्रकारे हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि खंडणीचा गुन्हा या मोदी सरकारवर दाखल करणं क्रमप्राप्त आहे. आणि कसं आहे ते की यांना कळलंच नाही की अहो नोटाबंदी जर हा निर्णय जगाच्या इतिहासामध्ये एवढा चांगला असता तर आपल्या अगोदर 300-400 वर्ष अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालंय, जर्मनीला मिळालंय, युरोपला स्वातंत्र्य मिळाले, सगळे देश पुढारलेले देश आहेत. कोणत्या देशांनी नोटाबंदी आणली हो? कोणत्या देशांनी आपल्या प्रगतीसाठी नोटाबंदी आणली? आणि हेच बीजेपीचं सरकार ज्यावेळी मोदी निवडणुकीच्या लोकसभेच्या अगोदर ज्यावेळी काय म्हणत होते की परदेशामध्ये काळा पैसा आहे, परदेशातला काळा पैसा मी घेऊन येतो आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख टाकतो. त्यावेळी देशातल्या काळ्या पैशाबद्दल मोदी बोलत नव्हते, पण आता बोलतायत. आपण चर्चा पुन्हा पुढे जाणार. विश्वास पाठक, परिस्थिती हीच आहे की विरोधकांचा आवाज हा हळूहळू वाढलाय आणि आता तो किती वाढलाय हे राजू वाघमारेंच्या बोलण्यातनं कळलंय की ज्या पद्धतीनं ते आरोप करतायत, त्यांचे उपाध्यक्ष काँग्रेसचे राहुल गांधी तसाच आरोप करतायत, प्रवक्ते तसेच आरोप करतायत, नेतेही तसंच बोलतायत. मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. 50 दिवस झाले नोटाबंदीच्या निर्णयाला, सरकार, पंतप्रधान, मंत्री समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधकांबरोबरच सर्वसामान्यांचाही आवाज म्हणजे त्यांचे प्रश्न वाढत आहेत. तुम्हाला असं वाटतं जर का समर्पक उत्तर आलं असतं तर ही परिस्थिती आज उद्भवली नसती? मला थोडंसं डिटेलमध्ये बोलू द्या, कारण ह्याच्या आधीची चर्चा मी ऐकली नाही, पण काय विषय निघाले असतील, कारण गेले 50 दिवस घासून पुसून तेच ते मुद्दे येतात आहे. मी थोडंसं सविस्तर सांगू इच्छितो, कारण समर्पक उत्तर येत नाहीये. नाही, आणि ही एक फार चांगली गोष्ट आहे की विरोधकांचा आता आवाज चढतोय, वाढतोय. फक्त तो चढत असताना त्यांनी आपला विवेक गमावू नये एवढंच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. 2014ला हे जेव्हा सरकार आलं मोदींचं, तर त्याच्यामागला मुख्य मेंडेट हाच होता की 70 वर्षामध्ये ज्या प्रकारे एक पॅरलल भ्रष्ट अशी इकॉनॉमी काळ्यापैशाची निर्माण झाली होती, ज्या इकॉनॉमीमुळे साधारणतः गरीब माणूस हा गरीबच होत चाललेला आहे आणि श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललेला आहे, हे तोडण्यासाठी एक मोठं पाऊल घेणं अपेक्षित होतं. हे पाऊल कोणी घ्यावं तर हा नेहमीच प्रश्न होता.
म्हणून 8 नोव्हेंबरला जेव्हा नरेंद्र मोदींनी हे पाऊल घेतलं तेव्हा सर्वसामान्यांनी आणि सर्व पक्षाच्या लोकांनी देखील त्याचं स्वागतच केलं. याचा अर्थ हा निर्णय होणं हे अपेक्षित होतं, आवश्यक होतं. मात्र लागलीच 2-3 दिवसानंतर हळूहळू प्रत्येकाने आपापला आवाज बदलायला सुरुवात केली, टोन बदलायला सुरुवात केली आणि त्याला विरोध करायला सुरुवात केली. मोदींची अपेक्षा अशी होती की साधारणतः 50 दिवसामध्ये या गोष्टी आपण सुरळीतपणे आणू शकतो, ज्या बऱ्यापैकी सुरळीत झालेल्या आहे. मी असं म्हणणार नाही की 100% गोष्टी सुरळीत झालेल्या आहे, अजूनही त्याच्यामध्ये लॅप्सेस आहेत. पण हे तरी कुठेतरी आपण डोसपणे एक्सेप्ट करायला हवं की शून्यावरनं आपण कुठेतरी 90पर्यंत आलो आहे का, 80पर्यंत आलो आहे का, हे देखील बघणं आवश्यक आहे. हा काय इव्हेंट नाही आहे, हा 3 महिन्यात म्हणजे हा छोटासा एक सिनेमा नाही आहे, ही एक प्रोसेस आहे. आणि ही पूर्ण प्रोसेस करत असताना त्याच्यामागला हा एक टप्पा आहे. हे करताना जाणीवपूर्वक हे कन्फ्युजन क्रिएट केलं जातं की बाहेरच्या पैशाचं काय, रिअल इस्टेटमधल्या पैशाचं काय. काळा पैसा हा साधारणतः 3 गोष्टींमध्ये असतो. एक बाहेर जो FDIच्या माध्यमातून किंवा FCCBच्या माध्यमातून येत असतो तो असतो, दुसरा रिअल इस्टेटमध्ये दडलेला असतो. हा जो होता हा त्याच्यापैकीच एक भाग होता, ज्याच्या माध्यमातून जो करन्सीमध्ये दडलेला काळा पैसा आहे तो सिस्टममध्ये कसा आणायचा. तो सिस्टममध्ये आणत असतानाच लोकांना काळ्या पैशा म्हणजे कॅशलेस वर कसं नेता येईल या दृष्टीने प्रयत्न करायचा. कारण पैसा जेवढा मार्केटमध्ये खुळखुळेल तेवढं ब्लॅक मनीला प्रोत्साहन मिळत असतं. आज या 50 दिवसामध्ये तुम्ही बघितलं असाल की खंडणी स्वार, हवाला, ज्याच्या माध्यमातून एक समांतर अर्थव्यवस्था चालवायची होती त्याला नक्कीच कुठेतरी खीळ बसलेली आहे. आता कॅशलेसवरनं हा जो नेहमीच वाद निर्माण करतो की हे आम्हाला मान्य आहे की कॅशलेसचं 0% कॅशलेस कधीच नसतं. अमेरिकेमध्ये देखील 50% आहे, पण आपण अजूनही 70 वर्षानंतर देखील 98% कॅशलेस करतो, व्यवहार कॅशमध्ये करतो. ही खरंच एक शर्मेची बाब आहे. त्याला कुठेतरी आपण रिव्हर्सल करून त्याला 60%वर 70%वर जरी आणलं, आज यांचेच माजी मुख्यमंत्री सांगत होते की आपण जरी ते 80%वर आलं तरी फार मोठं अचीव करणार आहे. तर त्या दृष्टीने लोकांना आता सवय लागते, लोक बरोबर डेबिट कार्डच्या माध्यमातून, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून प्रयत्न करतातच आहे. तर मला वाटतं हा व्यापक असा प्रश्न आहे, त्याच्या माध्यमातून पुढे जात आहे. हे कदाचित 50 दिवसामध्ये परिस्थिती अजून सुधारली असती, मात्र या लोकांनी 3 दिवसानंतरच जो खोडा टाकण्याचा प्रयत्न केला, गड्डे खणण्याचं काम केलं, ते आम्हाला गड्डे बुजत पुढे जायचं आहे. मला वाटतं उरलेले 10% देखील काम आहे लवकरच पूर्ण होईल. राजू वाघमारे, तुम्हाला काय म्हणायचं? साधं गणित आहे. पहिली गोष्ट की लोकांनी खड्डे टाकण्याचा प्रश्न आला कुठे. सरकारने जे नियम केले ते प्रत्येकाला पाळावेच लागले. विरोधी पक्षांनी पण ते नियम पाळले. कोणी खड्डे केलेत आणि कोणी यांचं काम थांबवलेलं आहे. पंतप्रधान म्हणाले 50 दिवस थांबा, जनता अगदी शांतपणाने 50 दिवस थांबली. आम्ही वाट बघतोय, तुम्ही काही केलं नाहीत. तुम्ही सांगताय की कॅशलेस इकॉनॉमी आली पाहिजे. अहो तुम्ही एक विचार करा की ज्यावेळी मी 10 रुपयाचा पाव घेतो, 10 रुपयाचा जर मी पाव घेतला तर माझा 1.5% जो आहे 10 रुपयामधला तो ती पेटीएम कंपनी घेणार किंवा कॅशलेसची कंपनी घेणार 1.5%. मग मी माझा 1.5% त्या कंपनीला का देणार? का मी माझ्या मेहनतीचा 1.5% प्रत्येक गोष्ट मी विकत घेणार कॅशलेसमधून? तो 1.5 ते 2%, कुठच्या कार्डवाले 3% घेतात. हे पैसे माझ्या मेहनतीचे पैसे मी का देणार? आणि अमेरिकेमध्ये 50% नाही साहेब, जवळजवळ 75% इकॉनॉमी ही कॅशनी करतात. त्याच्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही कॅशलेसचा जो तुम्ही पाडा वाजवताय तो कुठेही नाही. आणि दुसरी गोष्ट, अहो कॅशलेस करायला ज्या इन्फ्रास्ट्रक्चर लागतात त्या आपल्याकडे आहेत का? इंटरनेट आहे का? फोन आहेत का? आज 120 करोड जनतेपैकी 68 करोड लोकांचे बँकेत अकाउंट नाही आहेत. बाकीच्या गोष्टी तर तुम्ही सोडूनच द्या. काय असतं बाकीच्या गोष्टींवर आपण नंतर चर्चा करणार. ब्रेक नंतर बाकीच्या गोष्टींवरही चर्चा करायची आहे. प्रश्न असा आहे, जेव्हा हा 8 नोव्हेंबरला पंतप्रधानांनी ऐतिहासिक किंवा धाडसी जो काही निर्णय घेतला, तेव्हा 40 वर्ष संसदीय राजकारण करणाऱ्या शरद पवारांनाही असं वाटलं की हा एवढा मोठा निर्णय पंतप्रधानांनी एकाएकी घेतला असेल तर नक्कीच त्यामागं त्यांचं काही स्वतःचं लॉजिक असेल. नव्या सरकारला काहीतरी भारतीय अर्थव्यवस्थेला वेगळी चालना द्यायची असेल. त्यामुळे शरद पवारांनी सुद्धा या निर्णयाला पाठिंबा दिला. कारण काय होतं की काळा पैसा खणून काढणं, दहशतवाद समूळ नष्ट करणं किंवा बनावट नोटा ह्या चलनातून बाद करणं. पण जसं जसं वेळ पुढं गेला, आता 50 दिवस होत आले, शरद पवारसुद्धा विरोध करतायत. आणि त्यामागं कदाचित शरद पवारसारख्या जुन्या जाणत्या बुजुर्ग राजकीय वल्लीला असं वाटलं असेल की सरकारनं हा निर्णय पूर्वतयारी न करता
एका वेगळ्या अभिनिवेशात घेतलेला आहे आणि खरंच जसं पी चिदंबरम म्हणाले की ज्यांना साधं अर्थशास्त्र कळत नाही अशांच्या सल्ल्यानं हा निर्णय घेतला, त्यामुळं फसगत झाली आहे हे सर्वांचं लक्षात आलेलं आहे. पण सरकारला ते पटत नाही आहे. त्यावरच आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. 50 दिवसांनंतर नोटबंदीचा निर्णय फसला असं वाटतं का? 69% लोक म्हणतायत होय, हा निर्णय फसलाय. भेटूया पुन्हा एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय अजय वाळिंबे यांच्याकडं. अजय वाळिंबे, थोडा वेगळा विचार करूया. तो वेगळा विचार असा की 8 नोव्हेंबरला जेव्हा हा निर्णय घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, तेव्हा त्यांनी या निर्णयाची पूर्वतयारी केलेली असती, किंवा सोप्या भाषेत नव्या नोटा तेवढ्याच व्हॉल्यूमच्या छापून तयार ठेवल्या असत्या, त्या बँकेत पोहोचत्या केल्या असत्या आणि मग हा निर्णय जाहीर केला असता तर काय झालं असतं? मुळात काय माहिती का आशिष, तेवढ्या नोटा जर छापून तेवढ्या तयार ठेवणं म्हणजे त्याला तयारी खूप आधी करायला लागली असती आणि कदाचित ती बातमी लीक होईल अशी त्यांना भीती वाटली असावी असा माझा अंदाज आहे. कारण त्यांना ती बातमी फार गुप्त ठेवायची होती. प्रत्यक्षात ती कितपत गुप्त होती ती कोणालाच माहिती नाही. पण मला एवढंच सांगायचं की ही डिमॉनिटायझेशनची, म्हणजे मला विश्वास पाठवण्याचाच खरा प्रश्न आहे की ही डिमॉनिटायझेशनची प्रोसेस ही चुकली आहे असं नाही का वाटत तुम्हाला? याचं कारण असं की डिमॉनिटायझेशनमध्ये नक्की काय असतं, तो नोटा संपूर्णपणे रद्द होतात. आपण नोटा संपूर्ण रद्द न करता, म्हणजे जुनं चलन तुम्ही बाद केलं 500 आणि 1000 आणि त्याच्याऐवजी 2000ची नवीन नोट आणली, ते पहिलं. दुसरी गोष्ट म्हणजे 30 डिसेंबरपर्यंत तुम्ही वेळ दिलात की ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन नोटा बदलू शकता अनेक ठिकाणी, म्हणजे टोल असेल, पेट्रोल पंप असेल, आणखीन तुम्ही अनेक अपना बाजार ठेवलं होतं, जे तुम्ही संधी दिलीत. आणि मला असं वाटतं की याच्यामुळे काळा पैसा व्हाईट व्हायला तुम्हाला साधारण 50 दिवसाचा अवधी तुम्हाला सरकारनेच दिला. हे माझं प्रांजळ मत आहे आणि मला असं वाटतं की याच्यात मी चुकत नाही आहे. आणि मला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा पडतो किंवा विचारायचा आहे की ह्याच्यामुळे नक्की काळ्या पैशाची प्रोसेस थांबणार आहे का? काळा पैशाची प्रोसेस थांबण्याकरता काय स्टेप घेतली आहे? डिमॉनिटायझेशनमुळे तुम्ही जर काळा पैसा खणून काढलात किंवा काढू शकत असाल असं म्हणत असाल तरी काळ्या पैशाची उत्पत्ती थांबणार नाहीच आहे, ती पुन्हा चालू झाली. हे आपल्याला दिसतंच आहे. रोज ज्याप्रमाणे रेड पडत आहेत आणि जे काय आपल्याला रोज पेपरात वाचायला मिळत आहे याच्यामध्ये काळा पैसा पुन्हा सुरू झालेला आहे आणि किंबहुना आता तो 2000च्या नोटेत आहे. त्यामुळे मला वाटतं हे जास्त डेंजरस आहे. आशिष, फक्त एकच सांगतो की जी तयारी यांनी जी करायला हवी होती ती तयारी कमी पडली हे तर आहेच, परंतु हा निर्णयच मुळात कसा चुकला हे कोणी इकॉनॉमिस्ट सांगेल की ज्याच्यात ही खरं डिमॉनिटायझेशन आहे का, की ज्याच्यामध्ये तुम्ही 2000ची नवीन नोट आणताय. म्हणजे नोटांच्या तुम्ही जी खरी कमी 10, 20, 50, 100 इथपर्यंत ठीक होतं, जे तुमची अर्थक्रांती पण म्हणत होते, पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच झालं आणि 2000ची नोट आली. मी तर असं ऐकलं होतं की 1000ची पण नोट येणार आहे, पण आता खरं काय येणार आहे की नाही मला माहिती नाही. कारण रोज आत्तापर्यंत 64 निर्णय झाले, याच्यावरूनच कळतं की सरकारची अजिबात तयारी नव्हती आणि प्रत्येक वेळी त्यांना निर्णय वारंवार बदलायला लागले. ज्याप्रमाणे जर आपण अभ्यास केला नसेल तर मग काय होतं की हा प्रश्न आला तर काय, हा प्रश्न आला काय, आणि त्यामुळे ऐनवेळी मग आपल्याला निर्णय बदलायला लागतात आणि तोच प्रकार नेमका इथे झालेला दिसतो दुर्दैवाने. ठीक आहे. विश्वास पाठक त्यांनी जसं विचारलं की डिमॉनिटायझेशनची प्रोसेस चुकलेली आहे आणि ज्या पद्धतीनं RBIनं 64 नोटिफिकेशन्स काढले त्यावरनं एक बाब स्पष्ट झालेली आहे की RBI स्वतः गोंधळलेली आहे, सरकार गोंधळलेलं आहे, पूर्वतयारी न करता हा निर्णय झालेला आहे, तरी सरकार ते मान्य करत नाही आहे. सरांनी जे मुद्दे उपस्थित केले ते नक्कीच चांगले आणि त्या मुद्द्यांसोबत त्यांनी प्रश्नांसोबत काही उत्तर देखील दिलेले आहे. ते कसं मी तुम्हाला सांगतो. एक तर मुळामध्ये त्यांनी जी परिस्थिती अपेक्षिलेली आहे ती एक आदर्शवत परिस्थिती आहे, ज्याच्यामध्ये एलिमेंट ऑफ सरप्राईज देखील मेंटेन करायचं आहे, नंतर नोटांच्या ऐवजी दुसऱ्या नोटा देखील तयार ठेवणं आवश्यक आहे आणि हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचा ऑब्जेक्टिव्ह देखील अचीव करायचं आहे. तर मूळ मुद्दा असाच होता की आपल्याला लोकांपर्यंत किंवा एलिमेंट ऑफ सरप्राईजला कुठे डायव्हर्ट न करता डिसिजन घ्यायचं होतं. मी आता त्यांनाच एक प्रश्न विचारू इच्छितो की समजा आपण खरोखर 2000च्या नोटा नसत्या छापल्या
86% डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर 2000च्या आपण नोटा जर नसत्या छापल्या तर काय परिस्थिती निर्माण झाली असती? परिस्थिती नक्कीच बिकट निर्माण झाली असती. त्यामुळे 2000च्या नोटा ज्या आहे या रिलेटेडली छापलेल्या आहे. ते छापून कोणाला मदत करणं हा भाग नव्हता, तर लोकांची गैरसोय कमी व्हावी त्यातल्या त्या दृष्टीने 2000च्या नोटा छापल्या. पण त्या पुरेशा नाही आहेत. नाही, मान्य आहे, पुरेशा नाही. पुरेशा असतात तर मग गोष्टच वेगळी होती. नाही, पण पुरेशा जर असत्या तर मग आणखी न्यू ब्लॅक मनी विथ न्यू करन्सी जमा झाली आणि ती झाली आहे अनेक ठिकाणी. नाही, पैशाचा जेव्हा सुसवाट असतो तेव्हाच पॅरलल इकॉनॉमी काम करत असते. त्यामुळे हे 14 लाख कोटीचे जे डिमॉनिटायझेशन आपण अपेक्षिले आहे ते 14च्या 14 जर तुम्ही मार्केटमध्ये टाकलं तर परत प्रोसेस तशीच चालेल. म्हणजे खंडणी स्वार, हवाला, हे त्या सगळ्या गोष्टी चालूच राहतील. त्यामुळे ही गॅप किती कमी ठेवता येईल, आपण लेस म्हणजे कॅशलेसवर कसं जास्त प्रमाणात जाऊ शकू या दृष्टीने एक एक पाऊल हे टाकतात आहे. आता 64 किंवा 62 हे जे काही निर्णय घेतले आहे हे थोडंसं आपण उपासनात्मक जरी बघत असलो तरी आपण असं देखील बघा की चोर आणि पोलिसाची लढाई आहे, ज्याच्यामध्ये चोर हा नेहमीच 2 पावलं पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला कर्ब करण्याच्या सामान्य जनता चोर झाली असा हा प्रकार आहे. हे सामान्य जनतेच्या हितासाठीच आहे. त्यामुळे कोणी जर बदमाशी करत असेल तर त्या दृष्टीने लागलीच कर्ब करून अजूनही बघा प्रेशर तेवढंच आहे. कारण इतकं सोपं नाही, ज्यांना बदमाशी करायची आहे त्यांच्यासाठी अजूनही इतकं सोपं नाही. एक एक म्हणजे लूपहोल प्लग करून हे सरकार एक सजगरित्या निर्णय घेत आहे असं मला वाटतं. अजय वाळिंबे, हे असं झालं ना की चोराला चोर म्हटलं ठीक आहे, पण प्रामाणिकालाही चोर म्हटलं चाललंय. नाही, माझा एकच छोटासा मुद्दा आहे. मगाशी त्यांनी जर सांगितलं की 500 म्हणजे जी व्हॅल्यू कमी झाली त्याच्याऐवजी त्यांनी मुद्दामून ती व्हॅल्यू भरून काढण्याकरता म्हणून 2000ची नोट आणली. मग 10,000ची का नाही आणली? मग लवकर व्हॅल्यू जास्त भरून निघाली असती. हा मुद्दा नाही आहे पाठक साहेब, असं नाही होत. म्हणजे तुम्ही हे अगदीच म्हणजे खूपच म्हणजे अगदी बालिश झालं असं मी म्हणेन, सॉरी, की 500 रुपयाची नोटा आणि 1000च्या कमी वेळा म्हणून मी 2000च्या आणल्या का, तर ती व्हॅल्यू भरून काढलं. आता उलट त्यामुळे जास्त प्रॉब्लेम झालाय की छोट्या नोटाच नाही आहेत. नाही, काय करायला पाहिजे सांगा मला सांगा की एलिमेंट ऑफ सरप्राईज मेंटेन करायचा होता आणि आपल्याला नोटा देखील द्यायच्या होत्या आणि 2000ची छापली नसती तर काय करायला अपेक्षित होतं सांगा तुम्ही मला. समजा 2000ची नोट नसती छापली, तुम्ही 100च्या नोटी जास्त तयार ठेवायच्या होत्या. तर मुळामध्ये मुद्दा तसा निर्णय घ्यायचा नव्हता, हेच उत्तर आहे. निर्णय न घेता 70 वर्ष या देशाने बघितलेलेच आहे. 70 वर्ष हा देश राम भरोसे चालूच आहे निर्णय घेता. बोलू का? नाही, राम भरोसे सुरू असं कसं म्हणतात? जिथं सुई बनत नव्हती तिथं आज जेट बनतंय किंवा आपण मंगळावर जाण्याची तयारी करतो. जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला बदलण्यासाठी सरकारला मॅन्डेट दिलेलं आहे. त्याच्या माध्यमातून सरकारने काही निर्णय घेतले तर निर्णय घेतल्यानंतर ऑडिट करून त्याच्यात चुका काढणं फार सोपं आहे. पण हा निर्णय घेण्यासाठी खरोखरच तुम्हाला एक दृढ आत्मविश्वास लागतो. अजूनही मोदीजी पुढे जातात आहे. 50 दिवसामध्ये 100% परिस्थिती निवडली का? नक्कीच नाही निवडलेली आहे. पण आपण शून्यापासून नक्कीच किती केलेलं आहे हे देखील डोळसपाट बघणं आवश्यक आहे. राजू वाघमारे, मोदीजींवर, पंतप्रधानांवर भाजपचा पूर्ण विश्वास आहे, तुमचा का नाही हो? मी सांगतो ना सर, का नाही. काय आहे की तल्लख बुद्धिमान म्हणजे जिनियस आणि माथे फिरू याच्यामध्ये एक थीन लाईन असते. चांगला निर्णय आणि आततायी निर्णय याच्यामध्ये थीन लाईन असते. मोदीजींचा हा निर्णय हा पूर्णपणे देशाच्या दुर्दैवाने हा माथे फिरू आणि आतताईपणामध्ये आलाय. आता तुमचा जो पहिला प्रश्न होता की 2000च्या नोटा जर अगोदरच छापून यांनी ठेवल्या असता तर नोटबंदी काय झाली असती. हरमिंदर सिंग हे ऑल इंडिया बँकिंग ऑफिसर कन्फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी आहेत ऑल इंडियाचे, ज्यांच्या त्या असोसिएशनमध्ये जवळजवळ 3 लाख ऑफिसर बँकिंगचे सगळ्या बँकिंग सेक्टरमधले आहेत. त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की आलेल्या माहितीप्रमाणे 8 नोव्हेंबरला 2000च्या 5 लाख करोड नोटा RBIकडे छापून रेडी होत्या आणि मग त्या नोटा RBIनी कोणाकडे पाठवल्या हा पहिला प्रश्न. त्यांनी RBIला त्याचा प्रश्न पाठवलाय बँकिंग म्हणजे ऑन रायटिंगमध्ये की RBIनी हे डिक्लेअर करावं की सिटी वाईज बँक वाईज डेली तुम्ही किती नोटा पाठवल्या त्याचं उत्तर RBIनी दिलेलं नाही. आणि दुसरा प्रश्न की या ज्या नोटा होत्या आणि त्यांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की RBIनी आणि सरकारने सरकारी बँकांपेक्षा प्रायव्हेट बँकांना फेवरिझम केलं आणि प्रायव्हेट बँकांना जास्त करन्सी पाठवली.
अहो या देशातल्या मेजॉरिटी जनतेची खाती ही सरकारी बँकांमध्ये आहेत. ज्यांची खाती प्रायव्हेट बँकांमध्ये आहेत ते कोण लोक आहेत? ते बिझनेसमॅन आहेत, ते वरच्या श्रेणीतले उच्च मध्यमवर्गीय लोक आहेत. ते प्रायव्हेट बँकेमध्ये जातात कारण तिथे तुम्हाला तुमच्या खात्यावर 1 लाख रुपये कायमचे ठेवावे लागतात किंवा 25,000 रुपये बॅलन्स ठेवावा लागतो. आणि वाळिंबे सर सांगतील मी जे बोलतोय ते खरं आहे की नाही. आज अशा प्रायव्हेट बँकांना यांच्या सरकारनी, मोदींनी फेवर केलं, सरकारी बँकांना केलं नाही. आणि या ज्या 5 लाख करोडच्या 2,000च्या नोटा होत्या त्याचं काय झालं याचं उत्तर RBIने दिलं नाही. या असोसिएशन ऑफिसर्सनी ज्यावेळी निर्णय बदलत होते त्यावेळी ऑन रेकॉर्ड RBIला आणि गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं आणि सांगितलं की आम्ही ग्राउंड रियालिटीमध्ये आहोत, तुम्ही आम्हाला विचारा की इकडचे प्रॉब्लेम काय आहेत. तुम्हाला दुर्दैवाने सांगावंसं वाटेल या सरकारने आणि RBIने हा निर्णय जाहीर केल्यापासून आजपर्यंत या लोकांकडून एकही कारण घेतलं नाही किंवा यांची मदत घेतली नाही. यांच्या डोक्यात येईल, यांच्या डोक्यात जसं जसं वाटेल त्या पद्धतीने यांनी केलं. आणि ज्या सिक्रेटबद्दल मोदीजी म्हणतायत त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स किती होते हे मोदीजी बोलायला तयार नाहीत. कारण तुम्हाला सांगतो की ज्या 5 जणांना या निर्णयाची माहिती होती त्याच्यातला प्रमुख व्यक्ती जी होती त्याचं नाव आहे हसमुख आदिया. आणि हसमुख आदिया हे चीफ सेक्रेटरी होते ज्यावेळी मोदी चीफ मिनिस्टर होते गुजरातचे. तो माणूस या 5 जणांच्या कमिटीचा इन्चार्ज होता आणि त्यांच्याकडे त्या बॅकडोरमध्ये ही सगळं हे जे नोटबंदीचा आताताईपणा आणि डोके फिरून निर्णय तो तिथे घेतला गेला. आता याच्यातली कोणत्या गोष्टीचं उत्तर RBI देणार आहे की गव्हर्नमेंट देणार आहे की मोदी देणार आहे हा माझा अगदी ओपन प्रश्न आहे. आणि ज्या हरमिंदर सिंग हे जे जनरल सेक्रेटरी आहेत त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे. RBIनं सुद्धा RTI नाकारला. RTI काय होता? तो बोर्ड ऑफ डिरेक्टर ऑफ RBIनं हा निर्णय घेताना त्याची जर का बैठक झाली असती तर त्याचे मिनिट्स काय होते. पण RBIनं तो RTI नाकारला. RBIलाही माहिती आहे की हा निर्णय कसा झाला आहे, पण सांगणार कोण हा प्रश्न आहे. ब्रेक नंतर आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. 50 दिवसांनंतर नोटबंदीचा निर्णय फसला असं वाटतं का? 72% लोक म्हणतायत होय हा निर्णय फसलाय. पण तुम्ही एक लक्षात घ्या, आधीची जी टक्केवारी होती त्यामध्ये घसरण झालेली आहे. मोदींची लोकप्रियता कायम दिसते आहे किंवा आधी मला वाटतं 69% होती, त्यात वाढ झालेली आहे. म्हणजे आता मी माझे शब्द मागे घेतो, सरकारनं खरंच आत्मपरीक्षण करायची वेळ आहे असं म्हणतो. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पत्रकार निरंजन टकले यांच्याकडे जातो आहे. निरंजन टकले, हा निर्णय खरं तर रिझर्व्ह बँकेनं घ्यायचा होता, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला. नंतर लोक प्रश्न करायला लागले की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल कुठे आहेत. ते समोर आले, पण क्रेडिट पॉलिसी जाहीर करण्यासाठी दर तिमाहीनं ते पत्रकार परिषद घेतात, तशी ती त्यांनी घेतली आणि त्यात याही प्रश्नांना उत्तर दिले. पण त्यानंतर उर्जित पटेल आजतागायत पुढे आलेले नाहीत. प्रश्न असा आहे की उर्जित पटेल यांची काही नैतिक जबाबदारी हा निर्णय घेण्यामागं किंवा या निर्णयाची अंमलबजावणी करण्यामागं आहे की नाही? नैतिक आहेच, प्रोफेशनल पण आहे. मुळात अशा कुठल्याही निर्णयामध्ये ज्या सरकारच्या विशेषतः आणि इतक्या मोठ्या व्यापक परिणामाचे निर्णय घेत असताना जी प्रोफेशनल इंटिग्रिटी आणि प्रोफेशनल कॉम्पिटन्स हवा, या 2 गोष्टी या निर्णयानंतर 50 दिवसात आढळल्या आहेत का आपल्याला? तो प्रोफेशनल कॉम्पिटन्स अजिबात आढळलेलं नाही. कारण 40 दिवसात 65 निर्णय घ्यावे लागले वेगवेगळे. या 65 निर्णयांचा थेट परिणाम कोणावरती होता? तर त्या सर्वसामान्य ऑर्डिनरी ग्राहकावरती होता, जो त्या बँकेचा खातेदार आहे त्याच्यावरती होता. म्हणजे याच्यातला कुठल्या निर्णयाचा मोठ्या ब्लॅक मनी होल्डरवरती परिणाम होत होता, कोणत्या निर्णयाचा, तर ते अजिबात जाणवत नव्हतं. ते सर्वसामान्य आजही जो ऑर्डिनन्स काढलेला आहे की रद्द केलेल्या 10 नोटा जर का तुमच्याकडे सापडल्या तर अटक आणि पनिशमेंट केली जाईल. म्हणजे 31 मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेमध्ये तुम्ही कॅश बदलू शकता
ही पण एक ऑर्डर अस्तित्वामध्ये आहे आणि त्याच वेळेला ही पण एक ऑर्डर अस्तित्वात आहे की आता 30 डिसेंबरनंतर जर बाद झालेलं चलन आढळलं तर तुम्हाला अटक केली जाईल आणि तुमची चौकशी होईल आणि तुमचं पनिशमेंट त्याच्यामध्ये केली जाईल. या ज्या सगळ्या सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी अनेक वेळेला दिसल्या, यात कुठेही ती प्रोफेशनल कॉम्पिटन्स दिसला नाही. प्रोफेशनल इंटिग्रिटीबद्दल जर विषय असेल तर म्हणजे पंतप्रधानांनी 8 तारखेला जाहीर करताना असं सांगितलेलं होतं की आत्ता या घोषणेपर्यंत कोणालाही ही माहिती नव्हती आणि आत्ता पहिल्यांदा सर्वांना ही गोष्ट समजते आहे की या नोटा आजपासून रद्द केल्या. काही दिवसानंतर तीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RTI ॲप्लिकेशनला उत्तर देत असताना अनिल गलगलींना एक उत्तर असं देऊन बसते चुकून की आमच्याकडे 4,94,000 कोटी रुपयाच्या 2,000 रुपयाच्या नोटा अस्तित्वात त्यावेळेला 8 तारखेला रात्री होत्या. ओके, म्हणजे कोण कोणाला खोटं पाडतंय, म्हणजे इंटिग्रिटी आहे का नाही. 6 तारखेपासून सोशल मीडियावरती 2,000 रुपयांच्या नोटांची बंडलांचे फोटो हे सोशल मीडियावरती बातमी छापली होती. हे 5-6 राज्यांमधून दिसत आहेत. म्हणजे असं नाही की या एकाच ठिकाणून कुठून तरी हे कळलं. आता मग ती इंटिग्रिटी होती असं म्हणता येईल का, तर तसंही म्हणता येत नाही. मुळामध्ये मगाशी मी जे म्हटलं होतं की तो जो G20 नेशन्स बरोबर 2014च्या अंतिम काळामध्ये जो करार केला गेला की बँकांचं सेंट्रल बँकेचा रोल हा एंटायर रिओरिएंट करायचा आणि तो आता फायनान्शियल स्टॅबिलिटी ऑफ द बँक याच्याशी तो कन्सिडर करायचा. आता हे जे फायनान्शियल रिझोल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स बिल 2016 हे जे आता संसदेमध्ये आहे पास होण्यासाठी, ते जर झालं तर सर्वसामान्य ग्राहकावरती जबाबदारी असेल बँकेचा लॉस भरून काढण्याची. म्हणजे आज जे आपण म्हणतो की बँकांचा तोटा गेल्या वर्षी 79,000 प्रॉफिट 79,000 कोटीवरून 28,000 कोटी रुपयावरती उतरला आणि NPAsमध्ये त्या प्रपोर्शनेट त्याच्यामध्ये वाढ झाली. तर यापुढे NPAsला कॉम्पेन्सेट करण्याची जबाबदारी ही सर्वसामान्य ग्राहकाची असेल असं या बिलमध्ये क्लिअर कट म्हटलं. म्हणून मी ते बिल ठेवीदार हे ठेवीदारांवरती येणार आहे आणि हे म्हणून मी मुद्दाम तो त्या बिलचा पेपर याच्यामध्ये घेऊन आलो की असं जर होणार असेल तर आजपर्यंत बँकांची जी जबाबदारी सेंट्रल बँकेची विशेषतः ही डिपॉझिटरचा इंटरेस्ट प्रिझर्व करणं ही होती, राखणं ही होती, ती आता बँकेच्या स्टॅबिलिटीच्या नावाखाली डिफॉल्टर्सची स्टॅबिलिटी राखणं अशी जर बनणार असेल तर मग RBIची याच्यामधली प्रोफेशनल कॉम्पिटन्सी काय. म्हणजे नुसती नैतिक जबाबदारीचा विषयच नाही आहे, त्यांच्या व्यावसायिक प्रोफेशनल जबाबदारीची सुद्धा याच्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बँकिंग सिस्टीमची जबाबदारी RBIची आहे निर्विवादपणाने, कारण त्यांनी ती पार पाडली पाहिजे. हाच प्रश्न अजय वाळिंबेंना विचारणार आहे. अजय वाळिंबे, प्रश्न हाच आहे की रिझर्व्ह बँक जेव्हा एक रेग्युलेटर बँकिंग यंत्रणेची म्हणून काम करते तेव्हा रेग्युलेटर म्हणून काम करत असताना रिझर्व्ह बँकेनं ही ट्रान्सपरन्सी त्यांच्या कारभारात ठेवली पाहिजे की एखादा निर्णय आम्ही का घेतो आहोत, कशासाठी घेत आहोत, त्याचे परिणाम काय होतील, त्यावरती ऑब्जेक्शन्स सजेशन्स काही लोकांचे असतील तर ते आम्हाला सांगा. असं कुठेही रिझर्व्ह बँक म्हणताना किंवा सांगताना दिसत नाही आहे. किंबहुना या सबंध प्रोसेसमध्ये आपण 50 दिवसात बघितलं आहे की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची काही जबाबदारी आहे हे कुठंच त्यांनी दाखवलेलं नाही आहे. शक्तिकांत दास जे देशाचे अर्थसचिव आहेत ते पुढे येऊन रिझर्व्ह बँकेचे निर्णय लोकांना सांगतायत, त्याची अंमलबजावणी कशी होईल हे सांगतायत. मग रिझर्व्ह बँकेच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह उभे झालेले आहेत. किंबहुना रिझर्व्ह बँक ही अर्थ मंत्रालयाच्या हातची बाहुली झाली आहे असं दिसतंय. डिमॉनिटायझेशन ज्या प्रोसेसमध्ये मला असं वाटत नाही की सुरुवातीलाच रिझर्व्ह बँक काही तुम्हाला प्रोसेस देईल वगैरे, पण एक नक्की आहे की डिमॉनिटायझेशन जेव्हा जाहीर झालं, म्हणजे नोटाबंदी जेव्हा जाहीर झाली त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्याच्या गाईडलाईन्स देणं खूप आवश्यक होतं. पण आपल्याला असं दिसलं की प्रत्येक वेळी सरकारच पुढे येत होतं आणि रिझर्व्ह बँक पाठीपाठी राहत होती आणि म्हणजे सरकारचा निर्णय आधी आणि त्यानंतर मग त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेचा निर्णय येणार किंवा रिझर्व्ह बँक त्याचं काय म्हणतात त्याला संपूर्ण त्याची माहिती देणार कारण त्याची प्रोसेस डिक्लेअर करणार. पण सर्वात महत्त्वाचं मगाशी जे निरंजन टकले म्हणाले ते की याच्यामुळे NPAs चा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का. माझा याच्या बाबतीत थोडासा मतभेद आहे. तो असा आहे कारण NPA
आणि डिपॉझिट याचा अर्थार्थी डायरेक्ट संबंध तरी मला वाटत नाही. याचं कारण असं, कॅपिटलायझेशन हा इम्पॉर्टंट इश्यू असू शकतो की जिथे डिपॉझिट येतं त्यामुळे त्या बँकांमध्ये थोडी लिक्विडिटी वाढेल वगैरे, पण NPA आणि ह्याचा काही अर्थार्थी संबंध लागेल असं मला नाही वाटत. पण आशिष, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मी नक्की असंच सांगेन की नक्की इथे प्रोसेस आणि पूर्ण ट्रान्सपरन्सी ही सामान्य जनतेला कळायलाच हवी होती. आता झालंय काय, सामान्य जनतेचा विश्वास उडत चाललाय. म्हणजे त्यांना असं तो खूप विचलित झालाय की आज काय येणार, उद्या कुठला निर्णय असेल, खरं काय खोटं काय तेच कळत नाही. आणि एक जाता जाता एक शेवटचा महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की आपण जेव्हा तुम्ही कॅशलेस इकॉनॉमीसाठी किंवा त्याला बढावा देण्यासाठी अरुण जेटली एक एक निर्णय जाहीर करताय, त्याच्यामध्ये त्यांनी आता सांगितलं की तुम्ही जर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असाल तर काही पर्सेंटेज तुम्हाला पैसे परत मिळतात. जर मला दिसले पण, म्हणजे मी क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यानंतर मला काही 14-15 रुपये ते परत तुम्हाला SMS येतोय. पण याचा बोजा कोण घेणार, हा माझा साधा प्रश्न आहे. म्हणजे मगाशी जसं वाघमारे सरांनी सांगितलं की 1.5% हा एक झाला, तो आपण कॅशलेससाठी पेटीएम किंवा इतर जो वापरतो 1.5% तो सामान्य ग्राहकावरच फायनली येणार आहे. पण हे 15 रुपये 20 रुपये जे सरकारी कंपन्यांवर पडतात, ज्या सरकारी पेट्रोलियम कंपन्या आहेत, त्यांचा तोटा एके प्रकारे वाढत जाईल असं मला वाटतं. कारण 15 रुपये असं प्रत्येक माणसाचे, आणि आय डोंट नो किती रुपये ट्रक मागे किती असतील, कारमध्ये किती असतील, बाईक मागे किती असतील, तुम्ही बढावा देताना पण ऑन हुज कॉस्ट, असा एक प्रश्न मला वाटतं इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. सर्वसामान्यांना खरं तर आता असा प्रश्न पडला आहे ना की आमच्याकडचे पैसे होते ते आम्ही आता बँकेत भरले, आता आम्हाला बँकेकडनं पैसे हवे आहेत. एक तर काढण्यावरती मर्यादा आहेत, किती काढायच्या, म्हणजे सामान्य माणसाला 24,000 आठवड्याला काढता येतात. बँक म्हणते एका वेळेस 24,000 आम्ही देऊ शकत नाही, 10,000च घ्या. व्यापारी आहे त्याला आठवड्याला 50,000 काढता येतात. ATM मध्ये गेला तर 2,500च्या वर त्याला मिळत नाही, किंवा किंबहुना 2,000चीच नोट मिळते आणि नंतर तिथे नोटाच नसतात. आता सामान्य माणसाचे जे हाल आहेत, कारण पैसे तर तो बँकेत देऊन बसलाय, त्यांना संयम किती पाळायचा. नाही, सामान्य माणसाचा संयम आता तुटत चाललाय. लोकांचा सरकारवर नव्हे तर या बँकिंग क्षेत्रावरचा विश्वास उडत चाललाय. आता कितीतरी सामान्य लोक असं म्हणायला लागलेले आहेत की आता ह्या नोटा बदललेल्या आहेत, या परत काय लगेच बदलणार नाही, फक्त आम्ही वाट बघतोय की आमचे पैसे आमच्या हातामध्ये कसे येतील, बँकेत काय आम्ही ठेवणार नाही, कारण सरकारचा जर निर्णय उद्या काही वेगळा झाला आणि आमचे पैसे वगैरे जर काय परत जप्त झाले तर आम्ही रस्त्यावर येऊ, त्याच्यापेक्षा आमचे पैसे आम्ही घेऊन आमच्याकडे ठेवू, अशा प्रकारची भावना आता सामान्य माणसाची झालेली आहे. आणि जर सरकारने हे निर्णय बदलले नाहीत तर देशामध्ये दंगली नक्कीच होणार, बँकांवर गर्दी होणार, बँक कर्मचाऱ्यांना मारहाण होणार, आणि या सगळ्या गोष्टीला सरकार जबाबदार असणार आहे, कारण त्यांनी घेतलेला मूर्खपणाचा निर्णय. विश्वास पाठक, मला तुम्हाला शेवटी एकच प्रश्न विचारायचा आहे. 8 नोव्हेंबर आणि आज 28 डिसेंबर, जवळपास 50 दिवस पूर्ण झालेले आहेत. ते कसेही मोजा तुम्ही, 50 दिवस पूर्ण झालेले आहेत. तरीसुद्धा RSS किंवा संघाकडून नोटबंदीच्या निर्णयावरती अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. संघ का भूमिका जाहीर करत नाही? एक तर नरेंद्र मोदींचा निर्णय संघाला न विचारता घेतला गेला म्हणून संघ नाराज आहे. दुसरी गोष्ट, निर्णय चुकला हे संघाला कळलं आहे, पण नरेंद्र मोदींना अडचणीत आणायचं नाही अशीही चर्चा आहे. संघानं अजूनपर्यंत या निर्णयावरती आपली अधिकृत प्रतिक्रिया का दिली नाही? अशी जी मुख्य म्हणजे मी संघाचा प्रवक्ता नाही, मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे, आणि मी जो काही संघ म्हणूनच विचारला आहे, म्हणूनच हा प्रश्न विचारलेला आहे. पण संघ मला जो माहीत आहे त्या मी एवढं सांगेल की संघाचं भरपूर पेशन्स आहे, विवेक आहे, आणि ते फार व्यवस्थितप्रमाणे मायनॉरिटीली ही सिच्युएशन ऑब्झर्व करतात आहे. सुरुवातीलाच त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. 50 दिवस म्हणजे 50व्या दिवशी काय झालं असं संघ नक्कीच विचारणार नाही. शून्यापासून सुरुवात झालेली आहे, कुठपर्यंत आलेलं आहे, त्याचा ट्रेंड काय आहे हे लक्षात घेऊन संघ याला देखील सपोर्ट करेल असं मला वाटतं. संघ विवेकी आहे, संघ अभ्यास करत आहे, आणि संघ वेळ आल्यावरती आपली प्रतिक्रिया त्यामागचं लॉजिक सांगणार आहे. तुम्ही काय म्हणा? कसं आहे की संघ RSS ही संस्था कुठेही रजिस्टर नाही, हा राजकीय पक्ष म्हणून पण रजिस्टर नाही, आणि संघाला
दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी देशभरातून स्वयंसेवक देणग्या देतात आणि ते कॅशच्या स्वरूपात असतात. संघाकडे 750 ते 1000 कोटी गुरुदक्षिणेच्या स्वरूपात गुरुपौर्णिमेच्या दिवशी जमा होतात. हा इतिहास आहे. 8 नोव्हेंबरच्या निर्णयाच्या आधी गुरुपौर्णिमा झाली. 1001 कोटी समजा संघाकडे आपण पकडले किंवा आता सरकार आल्यामुळे 1,500 ते 2,000 कोटी पकडले, तर ते पैसे कोणत्या बँकेमध्ये वाईट झाले, ते पैसे कोणत्या बँकेने बदलून दिले, किंवा जी दक्षिणा आली ती अजून जुन्या नोटांच्या स्वरूपात आहे का, किंवा ते पैसे कुठे गेले, याचं उत्तर जरी संघाने दिलं तरी देशाला त्याची उत्तरं कळतील की या पैशाचं काय झालं. आणि मी जे बोलतो हे फॅक्ट आहे. म्हणजे हे विश्वास पाठक, समजा हा RTI असेल आणि त्यातले हे प्रश्न असतील तर काय उत्तर असू शकतं? नाही, मुळामध्ये सर्वात हा निराधार आहे की संघ ही संस्था रजिस्टर्ड नाही. संघ ही संस्था पंजीकृतच आहे, पहिली गोष्ट. दुसरं, संघाची जी काही पद्धती आहे आणि ज्या प्रकारे संघ 100 वर्षापासून चालतोय, वाढतोय, हे खरं पोटात दुखण्याचं कारण असल्यामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप हे सुरुवातीपासून होत आलेले आहे. आता गुरुदक्षिणा संघ स्वतःचा पैसे खर्च करतो, स्वतःचे सगळे कार्यक्रम घेतो आणि ही प्रक्रिया कशी काय चालते हे लोकांना आश्चर्य असल्यामुळे एक पोटशू उठतो आणि पोटदुखीत केलेला हा आरोप आहे. नोटबंदीच्या आधी जे 1000 कोटी आले, 2000 कोटी आले, ते कुठे गेले? तो विषयच नाही आहे. मला खरं तर संघाची प्रतिक्रिया हवी आहे की 50 दिवसानंतर हा निर्णय फसला असं बहुतेक लोकांना वाटत असेल तर संघाचं काही उत्तर असेल की नाही? निरंजन टकले. योगायोगाने म्हणजे गोष्ट अशी आहे की मी लोकसभा निवडणुकांच्या आधी संघाचे खूप ज्येष्ठ वयोवृद्ध नेते, म्हणजे आता ते कार्यरत नाही आहेत, त्यांची नागपूरमध्ये मुलाखत घेतली होती आणि मी त्यांना विचारलं होतं की संघाचे वेगवेगळ्या विषयांवरचे धोरणं काय, म्हणजे संघाची परराष्ट्र नीती काय, संघाचं आर्थिक धोरण काय. तेव्हा ते मला असं म्हटलं होतं की संघाचं आर्थिक धोरण हे खूप पूर्वी लिहून ठेवलेलं आहे आणि त्यात गुरुजींनी असं सांगितलं आहे की जी अर्थनीती हिंदूंचा फायदा करेल ती आमची अर्थनीती. आता म्हणजे एखाद्या गोष्टीचं सोपीकरण केलं जाऊ शकतं, पण ते किती सोपीकरण करायचं आणि विशेषतः आर्थिक गोष्टींच्या बाबतीत, आर्थिक धोरणाच्या बाबतीमध्ये अत्यंत सुस्पष्टता, अगदी म्हणजे रुरल क्रेडिट सिस्टीमपर्यंतची ती असायला हवी, तशी काही नाही आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की एक पॉप्युलिस्ट अजेंडा कायम धरला, मग तो अस्मितेच्याच मुद्द्यांवरती बहुतांश वेळेला राहिला. त्यामुळे कदाचित आर्थिक धोरणांच्या बाबतीमध्ये इतका गांभीर्याने विचार केला नसेल. एकेकाळी ठेंगडींसारखे नेते होते जे या गोष्टींचा अभ्यास करून त्याबद्दलची संघाचं काय धोरण असेल हे संघ अभ्यासू नाही असं वाटतं मांडत होते. पण आत्ता अजूनपर्यंतही तसं कुठलाही प्रतिक्रिया आलेली नाही. याही आधी कुठल्याच आर्थिक धोरणाबद्दल काहीच त्यांच्याकडून टिप्पणी झालेली नाही. त्यामुळे असं वाटतं की आत्ता त्यांच्याकडे अशी व्यक्तीच नाही आहे जी आर्थिक धोरणाबद्दल काही बोलेल. विश्वास पाठक, मला ही चर्चा थांबवायची आहे, पण लास्ट कॉमेंट, कारण आता संघाचा विषय निघाला आहे. नाही, मला एवढं सांगायचं आहे की आपण ज्या प्रकारे विषय मांडला की सर्वांचा विरोध आहे, फक्त संघाने आपली भूमिका मांडलेली नाही, तर सर्वांचा विरोध आहे हे अझम्पशन मुळामध्ये चुकीचं आहे. आपण भिंतीच्या बहुतेक लोकांच्या आपल्या टक्केवारीमध्ये विरोध दिसतोय आणि ते फसला असं म्हणताय. वातावरण असं निर्माण झालं होतं. आज 3 टप्प्यांचे इलेक्शनचे रिझल्ट महाराष्ट्रात लागलेले आहे, मध्य प्रदेशमध्ये लागले, चंदीगडमध्ये लागलेले आहे. पहिल्याच इलेक्शनच्या वेळेस असं वातावरण निर्माण केलं होतं की याच्या पुढे बीजेपीला 1% मत मिळणार नाही. पण हे मत मिळतात, लोक बीजेपीच्या सोबत आहे. त्यामुळे असं कृपा करून वातावरण निर्माण करून लक्ष्मी दर्शन करून, पाठक साहेब, लक्ष्मी दर्शन चर्चा नकोय, वेगळ्या विषयाची चर्चा नकोय. लोक आमच्या पाठीशी आहेत, लोक आमच्या पाठीशी आहेत, हेच भाजपला आणि पंतप्रधानांना वाटतंय. म्हणूनच हे जे समर्थन केलं जात आहे ते कदाचित सत्ताधाऱ्यांच्या अंगलट येईल अशी जी पुसटशी कल्पना अनेकांना वाटते आहे ना, आणि त्यामुळं भाजपच्या अनेक नेत्यांना आपलंच मन खातं आहे. आज आपण जोरदार समर्थन करतोय, पण कदाचित परिस्थिती सावरली गेली नाही लवकर तर काय होईल या प्रश्नानं अनेकांना ग्रासलेलं दिसतंय. पुन्हा एकदा आपण आपला प्रश्न बघूया. 50 दिवसांनंतर नोटबंदीचा निर्णय फसला असं वाटतं का? 73% लोक म्हणतायत होय, हा निर्णय मोदी सरकारचा फसलाय. आज आपण इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर.